चार्ल्स शोब्राजचा शिकारी पाहुयात रिअल लाईफ इन्स्पेक्टर झेंडेंची थरारक गोष्ट। हा एक असा माणूस ज्याचं नाव चार्ल्स शोब्राज, बिकिनी किलर म्हणून ओळखला जाणारा जगातील सर्वात खतरनाक आणि स्टायलिश गुन्हेगारांपैकी एक। पण या सर्पला दोनदा पकडणाऱ्या एका माणसाची कहाणी तुम्ही ऐकली आहे का? एका इन्स्पेक्टरची ज्याच्या नावाचं भय अंडरवर्ल्डला होतं आणि ज्याचा स्वभाव एखाद्या बैलासारखा होता, जो एकदा मागे लागला की शिकार मिळवल्याशिवाय थांबत नाही। मंडळी, तर शुभबोल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अशा एका रिअल हिरोची गोष्ट ऐकणार आहोत ज्याच्यामुळे मुंबई पोलिसांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली। त्यांचं नाव आहे इन्स्पेक्टर मधुकर बापूराव झेंडे। चला सुरू करूया एका थरारक मांजरी आणि उंदराच्या खेळाची गोष्ट। इन्स्पेक्टर झेंडे नाव जरी ऐकलं तरी त्यांच्या नावाचा दरारा अंडरवर्ल्ड मध्ये जाणवत होता। त्यांनी फक्त चार्ल्स शोब्राजलाच नव्हे तर माफिया डॉन हाजी मस्तान आणि करीम लालालाही तुरुंगात पाठवलं होतं। पण त्यांची खरी ओळख बनली चार्ल्स शोब्राजला पकडल्यामुळं, तीही एकदा नाही दोनदा। ही गोष्ट सुरू होते 1970च्या दशकात। चार्ल्स शोब्राज, त्याला लोक द सर्पंट म्हणायचे, तो अतिशय चालाक, श्रीमंत आणि शांत स्वभावाचा वाटणारा गुन्हेगार। तो लोकांना विश्वासात घ्यायचा, मग त्यांना मारून त्यांची संपत्ती लुटायचा। त्याचा खेळ अनेक देशांमध्ये सुरू होता, पण त्याचा शेवट होणार होता मुंबईत। शोब्राजने मुंबईत चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे सुरू केले होते। एका मोठ्या हॉटेलमध्ये तो एका साथीदारासोबत लपला होता। त्याच्या एका गुन्हेगार साथीदाराने झेंडेंना टीप दिली। झेंडेंनी लगेच टीम तयार केली आणि हॉटेलवर छापा टाकला। शोब्राज आणि त्याचे साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण झेंडेंनी त्याला पकडलंच। तुम्ही विचार कराल, एक मोठी गोष्ट आहे, पण खरी कहाणी आता सुरू होते। कायद्यातल्या पळवाटांचा उपयोग करून शोब्राज काही दिवसातच तुरुंगातून पळाला। जणू काही तो कायद्याच्या हातावर तुरी देऊनच पळून गेला। वर्षे उलटली, शोब्राज पुन्हा एकदा पकडला गेला, पण परत पळून गेला। तो पुन्हा भारतातील गोव्यात एका रिसॉर्ट मध्ये लपल्याची खबर झेंडेंना मिळाली। झेंडेंना आताच हे आव्हान वैयक्तिक वाटत होतं। यावेळी झेंडेंनी एकही चूक न करण्याची शपथ घेतली होती। ते गोव्याला गेले, पण साध्या पोलिसाच्या भूमिकेत नाही, तर एका सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत। ते गोव्यात फिरले, लोकांकडून माहिती मिळवली आणि शेवटी त्यांना शोब्राज सापडला। जेव्हा झेंडे त्याच्यासमोर उभे राहिले तेव्हा शोब्राजला धक्का बसला। तो काहीही बोलू शकला नाही। झेंडेने त्याला विचारले, मला ओळखलंस? आणि मग त्याला पुन्हा एकदा अटक केली, दुसऱ्यांदा। मंडळी, तुम्ही ऐकून थक्क व्हाल, पण झेंडेंना शोब्राजला पकडल्याबद्दल फक्त 15,000 रुपयांचे बक्षीस मिळाले होते, जे त्यांनी नम्रपणे स्वीकारले। त्यांचे काम फक्त गुन्हेगार पकडणे हेच नव्हते, तर ते कामाच्या बाहेरही लोकांच्या मदतीला धावून जात असत। लता मंगेशकर यांनी तर त्यांना घरी बोलावून त्यांचे अभिनंदन केले होते। पण सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा त्यांना विचारलं गेलं की शोब्राज खूप हुशार गुन्हेगार होता, तेव्हा झेंडे म्हणाले होते, तो पुन्हा पुन्हा पकडला जातोय, याचा अर्थ तो फारसा हुशार नाहीये। या एका वाक्यात झेंडेंचा आत्मविश्वास आणि त्यांचा कामावरचा विश्वास दिसून येतो। तर मंडळी, आजच्या काळात जेव्हा आपण मोठ्या मोठ्या वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये गुन्हेगारांचे ग्लॅमरायझेशन बघतो, तेव्हा इन्स्पेक्टर झेंडेंसारख्या रिअल हिरोची गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे। झेंडे यांनी दाखवून दिले की कामावरचा विश्वास आणि जिद्द असेल तर कितीही मोठा गुन्हेगार असो, तो कायद्याच्या ताकदीसमोर झुकतोच। त्यांची कहाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवते की खरी हिरोइझम म्हणजे प्रसिद्ध किंवा पैशासाठी काम करणे नाही, तर आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे। मंडळी, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही इन्स्पेक्टर झेंडेंबद्दल आणखी काही जाणत असाल तर तेही कमेंट्स मध्ये टाकायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुढच्या वेळेस आपण अशाच एका शक्तिशाली व्यक्तिमत्वाची कहाणी घेऊन येऊ। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।